खुळेती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निर्सेल संकट तारण दुर्घट भव सिंधू विठोल महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो समाधि स्मृतिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरो सुखया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरो भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण येची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारुण्याता संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि दोगं शिरसा गुरुन्तं सारासार विचार करा उठा उठी सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्घट भव सिंधू प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवकर्ता निवडलेला अभंग वैराग्य शिरोमणी संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय साधकाला आणि सर्व समाजाला नामरूपी साधनेचा उपदेश करतात. विठ्ठल अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायचा आहे. नामरूपी साधनेचा उपदेश या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय करतात. अभंगावर काही बोलण्यापूर्वी अल्पसा प्रहार देणे गरजेचे आहे. वैकुंठवासी गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर गुरुवर्य मामांच्या आणि वैकुंठवासी गुरुवर्य काळे बाबा यांच्या आशीर्वादाने चालू असलेला दरवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी अत्यंत सुंदर नियोजनामध्ये या भक्ती उत्सवाला सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये आयोजक आहे समस्त ग्रामस्थ मंडळी तथा श्री विठ्ठल भजनी मंडळ संसद या सर्व मंडळीच्या वतीने या भक्ती महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. त्यामध्ये आजच्या प्रथम दिवसाची कीर्तनाची सेवा हे समस्त ग्रामस्थ मंडळ तथा भजनी मंडळ आदरणीय आमचे संतोष महाराज काळे या सर्व मंडळीच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. सेवेसाठी उपस्थित असलेले सर्व गुणीजन त्याप्रमाणे गायक त्याप्रमाणे उपस्थित असलेले आमचे सर्व गुरुबंधू हे सर्व आता सर्व संत महात्मे साधू महात्मे या संत महात्म्यांच्या समोर ही सेवा आहे. एक समोर बसलेले आमचे मृदंगाचार्य ओंकार महाराज शिंदे यांचे गुरुबंधू अत्यंत सुंदर मृदंग वाजवतात. ते समोर आहेत आदरणीय आमचे गुरुजी हरिभक्त पारायण सुनील महाराज अत्यंत साधनानिष्ठ जीवन आहे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याप्रमाणे आमचे गुरुबंधू ज्येष्ठ गुरुबंधू आमचे आदरणीय आप्पा मी त्यांना आप्पा म्हणतो आमचे हरिभक्त पारायण नामदेव महाराज
ते या ठिकाणी उपस्थित आहेत. ते डोंगरावर राहून साधना करतात. पण खरं तर हे सगळी साधू मंडळी तुम्ही गोळा केली, डोंगरावर राहून साधना करतात, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे गुरुबंधू ज्ञानेश्वरी कंठस्थ हरिभक्त पारायण सचिन महाराज कराळे हे या ठिकाणी पारायणासाठी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण कृष्ण महाराज आहेत, हरिभक्त पारायण अमोल महाराज आहेत. या सर्व मंडळीच्या दिव्य उपस्थितीमध्ये, भव्य उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम चालू आहे. या सर्व संत महात्म्यांच्या चरणी, या साधुवंतांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल सप्ताहाचा आजचा प्रारंभाचा दिवस आहे आणि पहिला दिवस असल्यामुळे, प्रथम दिवस असल्यामुळे भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करावं म्हणून जगद्गुरु श्री तुकोबारायांचा नामपर प्रकरणातील नामाचा उपदेश करणारा हा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय नामरूपी साधनेचा उपदेश सर्व समाजाला आणि साधकाला करतात. जगद्गुरु श्री तुकोबाराय या अभंगामध्ये उपदेश करतात. प्रथमतः जगद्गुरु श्री तुकोबाराय नामरूपी साधनेचा उपदेश करतात. नामकांडामध्ये धारण करा असं सर्व समाजाला सांगतात, साधकाला सांगतात. किंवा प्रश्न असा आहे की जगद्गुरु श्री तुकोबाराय जेव्हा समाजाला उपदेश करतात तेव्हा असा फरक आहे की पहिली गोष्ट शास्त्र असं सांगतं, उपदेश जो देत असतो त्याला उपदेश देण्याचा अधिकार आहे का नाही याचा अगोदर विचार केला पाहिजे आणि नंतर उपदेश दिला पाहिजे. कारण उपदेश देणारा कोण आहे किंवा उपदेश कोणाला दिला जातो याचं वर्णन शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. उपदेश कोणी करावा आणि कोणाला करावा असं म्हटलेलं आहे. उपदेश करण्याचा अधिकारी कोण आहे, कोण उपदेश करू शकतो, तर आपल्याकडे आचार्यांची व्याख्या सांगताना सांगितलं पहा. आचिनोतीत शास्त्रार्थम आचार्य स्थापयत्यपि स्वयमपि आचरितास्तु सह आचार्य इति स्मृताः. उपदेश देण्याचा अधिकार हा आचार्यांचा असतो. जो आचार्य आहे त्याने समाजाला उपदेश करावा किंवा साधकाला उपदेश करावा, शिष्याला उपदेश करावा, त्याचा उपदेश करण्याचा अधिकार असतो. कोण आहे आचार्य त्याची व्याख्या सांगताना सांगितलं. आचिनोतीत शास्त्रार्थम म्हणजे जो शास्त्राचं तात्पर्य गोळा करतो, त्याचा निर्णय करतो आणि स्वयं अपि आचरित असतो, स्वतः त्या शास्त्राप्रमाणे वागतो आणि मग समाजाला सांगतो, तो उपदेशाचा अधिकारी असतो. त्याला आचार्य असं म्हणतात. म्हणजे अगोदर आपण करावं आणि मग समाजाला सांगावं, त्याला उपदेशाचा अधिकार प्राप्त होतो. कोणालाही उपदेशाचा अधिकार प्राप्त होत नाही. कोणी उठून जर उपदेश करायला लागला तर त्याचा उपदेशाचा परिणाम समाजावर होत नाही. उपदेशाचा परिणाम कोणाचा होतो, जो स्वयं अपि आचरित असतो, जो स्वतः तसा आचरण करतो, बोलल्याप्रमाणे वागतो, त्याचा समाजावर परिणाम होत असतो. म्हणून त्याला आचार्य असं म्हणतात की जो स्वतः आचरण करून मग जगाला सांगतात. तसं जगद्गुरु श्री तुकोबाराय हे सामान्य आचार्य नाही. तुकोबाराय तर जगद्गुरु आहेत, म्हणजे संपूर्ण जगताचे आचार्य आहेत. आणि जगताचे आचार्य असल्यामुळे तुकोबारायांना सांगण्याचा अधिकार आहे. कारण अगोदर करावं आणि मग सांगावं त्याला अधिकार प्राप्त होतो. म्हणून उपदेशाचा अधिकार तुकोबारायला आहे. बघा नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये कृष्णांत सांगतात की एका बाईचा मुलगा खूप गोड खायचा, म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराजांकडे ती बाई त्या मुलाला घेऊन आली. आणि मुलाला घेऊन आल्यानंतर एकनाथ महाराजांना सांगितलं, दंडवत घालता महाराज, हा माझा मुलगा आहे. नाथ महाराजांना सांगितलं काय करायचं. त्या बाईने सांगितलं, महाराज हा जो मुलगा आहे ना हा खूप गुळ खातो, त्याला काहीतरी तुम्ही उपदेश करा की जेणेकरून याने गुळ खायचं सोडलं पाहिजे. असं म्हटल्यानंतर नाथ महाराज म्हटले, बाई या मुलाला मी उपदेश करतो, पण या मुलाला तू काय कर 2-4 दिवसानंतर घेऊन. 2-4 दिवसानंतर घेऊन म्हटल्यानंतर ती बाई त्या मुलाला घेऊन गेली. पुन्हा 4-5 दिवस झाल्यानंतर पुन्हा नाथ महाराजांकडे घेऊन आली. महाराजांना सांगितलं, महाराज अहो हा मुलगा खूप गुळ खातोय, काहीतरी उपदेश करा. तेव्हा नाथ बाबांनी सांगितलं, बाई आणखी 4-5 दिवसांनी या मुलाला घेऊन ये. पुन्हा 4-5 दिवस नाथ महाराजांनी माघारी पाठवले. आणि पुन्हा ती बाई 4-5 दिवसानंतर जेव्हा आली तेव्हा नाथ महाराजांच्या समोर त्या मुलाला उभा केलं. तेव्हा नाथ महाराजांना सांगितलं, बाळा गुळ खाणं चांगलं नसतं, त्याने पोटामध्ये जंत होतात, गुळ खायचं सोडून दे. बस एवढा उपदेश नाथ महाराजांनी केला. आणि त्या बाईला म्हटले, बाई तुमच्या मुलाला घेऊन जा. घेऊन जा म्हटल्यानंतर त्या बाईने सांगितलं, महाराज एवढाच जर उपदेश तुम्हाला करायचा होता 4-5 दिवसापूर्वी मी आले होते तेव्हा तुम्हाला परत 2दा माघारी पाठवलं, असं काय केलं. तेव्हा शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, बाई जेव्हा तू तुझ्या मुलाला माझ्याकडे घेऊन आली आणि सांगितलं महाराज हा गुळ खातो, गुळ खायचं बंद केलं पाहिजे असा काय उपदेश करा, तर नाथ महाराज सांगतात, बाई तेव्हा मीच गुळ खातो. मी स्वतः गुळ खात असल्यामुळे मी त्याला उपदेश करू शकत नव्हतो. अगोदर मी गुळ खाण्याचं सोडलं, दुसऱ्या वेळेस का माघारी पाठवलं, गोड खाण्याचं मी सोडलं होतं.
पण गुळ खाण्याची वासना मात्र शिल्लक होते. आज माझ्या अंतःकरणामध्ये मी गुळ खाण्याचाही सोडला आहे, गोड खाण्याची वासनाही नष्ट झालेली, म्हणून आज मी त्याला उपदेश केला आहे. म्हणजे ज्याला उपदेश करायचा त्याने अगोदर स्वतः तसं आचरण केलं पाहिजे. जर स्वतः तसं आचरण केलं आणि मग समाजाला सांगितलं तर त्याचा परिणाम समोरच्यावर होत असतो. आणि स्वतः जर आचरण तसं करत नसेल मग समाजाला सांगितलं तर त्याला उपदेशाचा अधिकार प्राप्त होत नाही. म्हणून उपदेशाचा अधिकारी तो आहे की जो स्वतः शास्त्राचं तात्पर्य गोळा करतो, त्याचा निर्णय करतो, स्वतः तसं आचरण करतो, तो काय आहे उपदेशाचा अधिकारी आहे. महाराज म्हणतात संत उपदेश करतात. का करतात? कारण संतांनी सर्व शास्त्रांचं तात्पर्य गोळा केले. सर्व एक संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधले, ज्ञान दृष्टी अवलोकिले. महाराज म्हणतात संत एकांतामध्ये बसले, सर्व सिद्धांत शोधले, ज्ञान दृष्टी अवलोकिले आणि काय केलं? सारांश काढलं. काय सारांश काढलं? एक श्री हरीचे नाम. लोकांना सांगतात एक भगवान परमात्म्याचं नाम, हे त्याचं सारांश काढलं. म्हणजे संत एकांतामध्ये बसून सर्व सिद्धांत सर्व शास्त्र शोधतात, म्हणून त्यांना उपदेशाचा काय अधिकार आहे. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबाराय आज समाजाला आणि साधकाला उपदेश करतात, त्यांना उपदेश करण्याचा अधिकार आहे. का? महाराज म्हणतात नाम कंठामध्ये धारण करा. तर महाराज तुम्ही उपदेश करता नाम कंठामध्ये धारण करा, तर तुम्ही धारण केलेले आहे का? महाराज सांगतात अहो मी धारण केलेले म्हणून तर तुम्हाला सांगतो. कुठे धारण केलं? महाराज वर्णन करतात धरेला कृष्ण म्हणे, धरेला प्रकाश. महाराज सांगतात अहो मी नाम कंठामध्ये धारण करा असा उपदेश करतो, म्हणजे तुम्हालाच उपदेश करतो असं नाही. मी अगोदर कंठामध्ये धारण केले. कंठे धरेला कृष्णमणी अवकाशनी प्रकाश. भगवान श्री कृष्ण परमात्म्याचं नाम मी कंठामध्ये धारण केले. किंवा महाराज सांगतात पहा सवदा भुवने Oh
कंठी साठविला. महाराज म्हणतात 14 भुवने ज्याच्या पोटामध्ये आहेत असा जो भगवान परमात्मा आहे तोची आम्ही कंठी साठविला. तो भगवान परमात्मा आम्ही कंठामध्ये साठवला. म्हणजे महाराज म्हणतात अगोदर कंठामध्ये नाम आम्ही धारण केलं, अगोदर आम्ही भगवान परमात्म्याला कंठामध्ये साठवलं आणि मग समाजाला उपदेश करतो. असा उपदेश करत आहे. तुका म्हणे चापुढे सांगे मज अनुभव आहे आगे किंवा सेवितो हा रस वाटितो आणि का अगोदर सेवितो, अगोदर अनुभव घेतो आणि मग लोका वाटितो. म्हणून महाराजांनी अगोदर त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि म्हणून महाराजांना उपदेश करण्याचा अधिकार आहे. जगद्गुरु श्री तुकोबाराय नामरूपी साधनेचा आज उपदेश करतात. का बरं नामरूपी साधनेचा उपदेश करतात? त्याची काही कारण आहे. महाराज नामरूपी साधनेचा उपदेश करतात का? इतरत्र साधन नाही का? महाराज म्हणतात इतरही साधन भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची आहे, पण नामरूपी साधनेचा का उपदेश करतो? त्याचं पहिलं कारण इतर साधनांचा जर आपण विचार केला आणि नामरूपी साधनाचा जर आपण विचार केला तर इतर साधनांपेक्षा नामरूपी साधन हे अत्यंत सोपं आहे. जगद्गुरु श्री तुकोबाराय समाजाची जी धारणा आहे किंवा समाजाच्या अंतःकरणाची जी भूमिका आहे ती भूमिका बघून महाराज बोलतात. कारण लोकांना अवघड करावं वाटतं का? अवघड साधन जर लोकांना सांगितलं तर अवघड साधन कोणी करत नाही. अवघड कोणी नकरी सांगता सुलभ बहुता गोड वाटे. तुकोबाराय म्हणतात अवघड कोणी न करी सांगता. कोणाला जर अवघड साधन सांगितलं तर कोणी करत नाही. सुलभ बहुता गोड वाटे. सुलभ सोपं साधन लोकांना आवडतं आणि लोकांची मानसिकता असल्यामुळे जगद्गुरु श्री तुकोबाराय सोपं साधन सांगतात. नाम हे अत्यंत सोपं साधन आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय इतर साधना सोडून नामाचाच उपदेश करतात. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळती न पावे मांजरीची किंवा तुका म्हणे सोपे आहे सर्व गुणी शहाणा तो धने घेतले. आणि इतर साधनाच्या दृष्टीने नाम हे अत्यंत सोपं असल्यामुळे जगद्गुरु श्री तुकोबाराय नामरूपी साधनेचा उपदेश करतात. दुसरं कारण का तुकोबाराय नामरूपी साधनेचा उपदेश करतात? तुकोबाराय युगाच्याही दृष्टीने विचार करतात. तुकोबाराय म्हणतात इतर युगाच्या दृष्टीने जर आपण विचार केला की प्रत्येक युगाचं साधन हे वेगळं आहे. आता चालू आहे कलियुग आणि कलियुगामध्ये जर उद्धाराचं कोणतं साधन असेल तर महाराज म्हणतात फक्त भगवान परमात्म्याचं नामस्मरण हे साधन आहे. बाकीचे साधन महाराज म्हणतात बाकीच्या साधनांना कलियुगामध्ये क्षयरोग झालेला आहे. म्हणजे बाकीचे साधन क्षय पावलेले आहेत. अवघ्या वाट्यात वाट कलिन घडेची साधन उचित विधी विधान नगळे नगळे सर्वथा. महाराज म्हणतात कलियुगामध्ये असं झालेलं आहे अवघ्या वाटा क्षीण झालेले आहे. म्हणजे बाकीची जी साधन आहे ती क्षीण होऊन गेले आहे, क्षय पावलेले आहेत. नामस्मरण हे एकच साधन असेल. कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा हरे नामैव हरे नामैव हरे नामैव केवलम. कलियुगामध्ये फक्त भगवान परमात्म्याचं नाम आहे ना त्या नामानेच उद्धार होतो. म्हणून महाराज म्हणतात नामरूपी साधनेचे उपदेश. कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये जर कोणतं साधन असेल तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण. म्हणून युगाच्या दृष्टीनेही जगद्गुरु तुकोबाराय नामरूपी साधनेचा उपदेश करतात. विठ्ठल पहिली गोष्ट नाम हे सोपं असल्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय नामरूपी साधनेचा उपदेश करतात. दुसरी गोष्ट महाराज नामरूपी साधनेचा उपदेश का करतात? कारण युगाच्या दृष्टीने हे नामरूपी साधन हेच असल्यामुळे महाराज नामरूपी साधनेचा उपदेश करतात. आणि तिसरी गोष्ट नाम हे वर्मातलं आहे. वर्मातलं म्हणजे कोणतीही गोष्ट करायची असेल तर तिचं वर्म माहित असलं पाहिजे. आणि वर्म जर माहित असेल तर ती गोष्ट करायला काय जाते? सोपी जाते. व्यवहाराचं उदाहरण सांगतो. एक लहानसा मुलगा रडायला लागला म्हणून त्याला शांत करण्याकरता त्याच्या वडिलांनी घेतलं. पुष्कळ प्रयत्न केले त्याला शांत करण्याचे. त्याला कुठं दुकानात घेऊन गेला, त्याला गोळ्या घेऊन दिल्या, बिस्किट घेऊन दिले, पण तरी तो काय शांत व्हायना. त्याला फिरायला नेलं, बाहेर फिरायला नेलं, तिकडेही तो शांत व्हायना. शेवटी कंटाळून तो पुन्हा घरी आला. बायकोकडे दिला, म्हटलं हा काय? म्हणले सगळे बाजार फिरून आणला याला तरी हा शांत होत नाही. कशाने शांत होईल? तिला काय नाही, फक्त त्या मुलाच्या समोर एक बाहुली आणून उभा केली. ती बाहुली आणून उभा केली की तो मुलगा शांत झाला. कशामुळे शांत झाला? अहो 50-50 वर्षाची माणसं त्यांच्या समोर बाहुली उभा केली की ते गप्प होतात. आणि तर लहानसा मुलगा आहे, बाहुली त्याच्या समोर उभा केली की तो काय झाला? एकदम गप्प झाला, शांत झाला. त्याला शांत करण्याचं वर्म आहे त्याच्या आईलाच माहित होतं. फक्त बाहुली समोर ठेवली हा मुलगा काय होतो? शांत होतो. जसं त्याला शांत करण्याचं वर्म आहे त्याच्या समोर बाहुली ठेवावी लागते, तसं महाराज म्हणतात नाम हे वर्मातले. वर्मातलं म्हणजे बाकीचे साधनं करणं वेगळं आणि नाम हे वर्मातले. महाराज म्हणतात म्हणजे भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं हे नाम वर्म आहे.
म्हणजे देव लवकर त्याने प्राप्त होतो. महाराज म्हणतात कळे न कळे त्या धर्म ऐका सांगतो रे वर्म माझ्या विठोबाचे नाम अट्टहासी उच्चारा. महाराज म्हणतात कळे ना कळे त्या धर्म, ज्याला धर्म कळत नाही त्याने काय करावं, माझ्या विठोबाचे नाम अट्टहासी उच्चारा. भगवान परमात्म्याचं नाम अट्टहासाने उच्चारा हे देवाच्या प्राप्तीचं वर्म आहे. म्हणून महाराज नामरूपी साधनेचा उपदेश करतात. अनेक दृष्टीने जर आपण विचार केला तर महाराज नामरूपी साधना सांगतात का. खरं तर या अभंगामध्ये विचार करत असताना महाराजांनी साधनांचा विचार मांडलेले. महाराजांकडे काही साधन केले. महाराज आम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची, देव प्राप्त करायचा, कसा प्राप्त करावा, तेव्हा महाराज त्या साधकाला नामरूपी साधनेचा उपदेश करतात. बाबा साधन करायचं ना, अनेक प्रकारचे साधन देवाच्या प्राप्तीचे आहेत, पण तो अगोदर कोणतं साधन सार आहे, कोणतं साधन आसार आहे, या साधनाचा विचार कर आणि मग भगवान परमात्म्याचं नाम धारण कर, असं महाराज उपदेश करतात. पहिल्याच विचार करा उठाउठी नाम धरा कंठी विठोबाचे जगद्गुरु श्री पहिल्या चरणामध्ये सांगतात सारा विचार करा उठाउठी करा नाम धरा कंठी विठोबाचे. महाराज पहिल्या चरणामध्ये सार आणि आसाराचा विचार करायला लावतात. महाराज हा जो विचार सांगतात, हा विचार जर कशाचा असेल तर हा साधनाचा विचार आहे. म्हणजे भगवत प्राप्ती करायची असेल तर साधना ही केलीच पाहिजे. मग साधना करत असताना महाराज म्हणतात नेमकी कोणते साधन करावं की ज्याने आम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. महाराज म्हणतात साधना करत असताना अगोदर त्या साधनाचा विचार करा. सारा विचार करा, पण कशाचा, साधनांचा विचार करा. विचार करण्याची वेळ कधी येते बघा, विचार करण्याची वेळ कधी येते, अनेक साधन एकत्रित होऊन समोर आले की मग विचार करण्याची वेळ येते. जसं त्याला विचार म्हणतो आपण, विवेक म्हणतो. विवेक करणं, विचार करणं कधी घडतं जर समोर अनेक गोष्टी एकत्रित आल्या तर मग माणसाला विचार करावा लागतो. एकच गोष्ट जर समोर असेल तर मग विचार करण्याची गरज नाही. असं व्यवहारामध्ये उदाहरण सांगतात. एखाद्या व्यक्तीने आपल्याला विचारलं महाराज आम्हाला अमुक गावाला जायचं आहे, कसं जायचं. आपण त्याला सांगितलं बाबा सरळ चालत जा, तू त्या गावाला जाशील
गाव असं 10-12 किलोमीटर दूर असावं आणि तो चालत निघाल्यानंतर 4-5 किलोमीटर वर जावा आणि तिथं गेल्यानंतर त्याला 4-5 मार्ग भेटतात. पुढे गेल्यावर जर 4-5 मार्ग कुठले, जोपर्यंत एकच रस्ता आहे तोपर्यंत त्याच्या डोक्यात काही विचार नसतो, त्या रस्त्याने तो सरळ चालत असतो. जेव्हा समोर गेल्यावर 4 मार्ग फुटतात तेव्हा मात्र तो थांबतो आणि मग विचार करायला लागतो, नेमकं या मार्गाने जावं का या मार्गाने जावं, कोणत्या मार्गाने जावं. मार्गाने कोणत्या जावं हा विचार डोक्यात कधी येतो, समोर जर अनेक मार्ग असेल तर मग कोणत्या मार्गाने जावं हा विचार येतो. एकच मार्ग समोर असेल तर तो विचार मात्र डोक्यामध्ये येत नाही. तसं महाराज म्हणतात इथंही भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता अनेक मार्ग समोर आहे, स्वतः भगवान परमात्मा सांगतात. म्हणून पार्था पाहे प्रवेशावया माझ्या ठाई, उपायांचे नाही वाणी येत. भगवान परमात्मा सांगतात म्हणून पार्था पाहे प्रवेशावया माझ्या ठाई, माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी जर तुला प्रवेश करायचा असेल, माझं स्वरूप जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर उपायांची नाही वाणी येत. उपायांची साधनांची कमतरता नाही, भरपूर साधन आहेत. म्हणून भरपूर साधन समोर असेल तर त्या साधनामधून नेमकं कोणतं साधन निवडावं हा विचार माणसाला करावा लागतो. अनेक गोष्टी एकत्रित असेल तर त्याचा विचार करावा लागतो. गुरुवर्य तात्या सांगत असतात बघा, 2 गोष्टीचं मिश्रण जर माणसाच्या समोर आलं तर मग माणसाला विचार करावा लागतो. मी उदाहरण सांगत असतात, अलीकडे असं झालंय अनेक गोष्टीचं मिश्रण झालंय त्यामुळे आपल्याला विचार करावाच लागतो. तसं आपण दुकानामध्ये जर काही घ्यायला गेलो तर दुकानामध्ये तांदूळ घ्यायला गेलो तर नुसतं तांदूळ देतो का दुकानदार? तांदूळ घ्यायला गेल्यानंतर तांदूळ देतो पण तांदूळ बरोबर खडे येतात. घरी आल्यानंतर तांदूळ तसे शिजवायला टाकावं लागत नाही, घरी आल्यानंतर त्याच्यात खडे बाजूला काढावे लागतात. बघा आपण कुठेही जा मिश्रणच भेटतं आपल्याला. शेंगदाणे आणायला दुकानात जा, त्याच्यामध्ये लाल खडे आल्याशिवाय राहत नाही, कारण लोकांनी सगळं मिश्रण करून टाकलेलं आहे, एकदम बेसन झालेले. आपण दूध घेण्याकरता जा, दूधही शुद्ध मिळत नाही, त्याच्यामध्ये सुद्धा काय भेसळ आहे. आपण पेट्रोल घ्यायला जा, डिझेल घ्यायला जा, त्याच्यातही काय झालेली भेसळ झालेली आहे. अशी कोणतीच वस्तू नाही की त्याच्यामध्ये भेसळ झालेली नाही, सगळ्या गोष्टीमध्ये भेसळ झालेली. अहो अलीकडे कीर्तनकार घ्यायला जा, त्याच्यातही काय झालेली म्हणजे शुद्ध कीर्तनकार, अशुद्ध कीर्तनकार, चिल्लरी कीर्तनकार, विनोदी कीर्तनकार, याच्यातही भेसळ झालेली, इतक्याला भेसळ आलेली. आणि नेमकं घ्यावा कोणता कीर्तनकार? एवढं मिश्रण झाल्यामुळे त्याचा विचार करावाच लागतो. एक मनुष्य एवढे सगळे भेसळ पाहिल्यानंतर तो वैतागला, तो म्हटला काय म्हटले, जिथं जावा तिथं सगळं मिश्रणच झालेलं आहे, सगळ्याचा विचारच करावा लागतो. म्हटलं या जगात राहण्यात काय फायदा नाही. म्हणून तो दुकानावर गेला, म्हटलं आता मरतोच. म्हणून त्याने काय केलं, औषधाची बाटली घेतली आणि औषधाची बाटली घेऊन पूर्ण बाटली एकदाच पिऊन टाकली. पूर्ण बाटली कधी तरी तो मेलाच नाही. का मेला नाही? कारण त्या औषधातही भेसळ, एवढी भेसळ झालेली, एवढे भेसळ झालेले असल्यामुळे, एवढं मिश्रण झालं असल्यामुळे त्याचा काय करावा लागतो, विवेक करावा लागतो, विचार करावा लागतो. हे जसं आहे तसं महाराज म्हणतात तिथं साधनाचे सुद्धा काय झाले, मिश्रण झाले. अनेक साधनं जेव्हा साधन भगवान परमात्म्याच्या बाबतीत करता निघतो तेव्हा अनेक साधनं त्याच्या समोर येतात. तर महाराज म्हणतात सगळे साधन समोर आले म्हणजे सगळे साधनं करायचे नसतात. सगळे साधनं जरी समोर असले तर त्यामध्ये आपला अधिकार कोणत्या साधनात आहे ते साधन पाहिलं पाहिजे आणि ते साधन केलं पाहिजे. भगवान परमात्मा किती माझे सांगतात पहा, यावान अर्थ उदपाने सर्वत संकृतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचिले तरी आपण हित आपुले तेची घेपे. जैसा प्रगटल्या गवसते आशेष हे मार्ग दिसते तरी ते पिले ही काय चाली जाते सांगे मज. का उदकमय सकळ जरी झाले असे महितळ तरी आपण घेपे केवळ आरतीच जोगे. ज्ञानोबराने फार गोड उदाहरण दिले. भगवान परमात्मा म्हणतात यावान अर्थ उदपाने सर्वतः संपूर्ण उदके. संपूर्ण समुद्र पाण्याचा भरलेला आहे आणि एखाद्याला तहान लागली काय समुद्रच प्यायचा का? समुद्र जरी पाण्याचा भरलेला असेल तर आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच पाणी आपण उंजळामध्ये घेतलं पाहिजे. तसं ज्ञानी माणसं जे आहेत, विचारी माणसं जे आहेत ते काय करतात, जरी वेदे विविध बोलले, वेदे बहुत बोलले, विविध भेद सुचले, वेद जरी पुष्कळ बोललेला असला, वेगवेगळ्या प्रकारचे भेद वेदाने सांगितले असले तरी आपण हिता आपुले त्याची घेतली. आपल्या जेवढं हिताचं आहे तेवढंच वेदामधून आपण घेतलं पाहिजे. बाकीचा अनावश्यक भाव टाकून दिला पाहिजे. का उदकमय सकळ जरी झाले असे महितळ तरी आपण सगळी पृथ्वी जलमय झालेली असेल तरी सुद्धा आपल्याला जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढंच आपण घेतलं पाहिजे. तसं ज्ञानी पुरुष जे असतात ना किंवा प्रगटलेल्या गवसती असेही मार्ग दिसती तर केतुलेही काय चाले तर ते सांगे मज.
सूर्य उगवल्यानंतर काय होतं? सूर्य उगवल्यानंतर सगळ्याच वाटा दिसायला लागतात. मग सूर्य उगवल्यानंतर सगळ्यात वाटा दिसायला लागतात, म्हणून सगळ्यात वाटाला जायचं का? सगळ्यात वाटाला जायचं नाही. ज्या वाटेने आपल्याला जायचंय तीच वाट आपण धरली पाहिजे. तसं महाराज म्हणतात, अनेक प्रकारचे साधन जरी समोर असेल तरी सुद्धा आपल्या हिताचं जे आहे आणि ज्याच्यामध्ये आपला अधिकार आहे ते साधन आपण निवडलं पाहिजे. विठोबाशी शरण जावे, नीत निष्ठा नाम गावे. महाराज म्हणतात वेद अनंत बोलला, वेद भरपूर बोललेला आहे, पण सगळंच वेदात घ्यायचं नाही. महाराज म्हणतात त्याच्यात सारभूत जे साधन आहे तेवढंच घ्यायचं. अर्थ तुला ते शोधिला, काय केलं? विठोबाशी शरण जावे, नीत निष्ठा नाम गावे. महाराज म्हणतात साधन समोर भरपूर आहे, पण त्यावेळेस विचार करावा लागतो. महाराज म्हणतात सारासार विचार करा, उठा उठी. कोणता विचार करा? साधनाचा विचार करा की कोणतं साधन सार आहे आणि कोणतं साधन असार आहे. मग साधनाचा जर आपण विचार करायला गेलो तर साधन आहेत ना भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचे. कोणतं साधन आहे? ज्ञान हे साधन आहे, त्याचं भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देतं. पण महाराज म्हणतात ज्ञान हे साधन जरी भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देत असलं तरी सुद्धा त्याच्याकरता अधिकारी लागतो. ज्ञानोबराय सांगतात की ज्ञान हे मोक्ष प्राप्त करून देतो, पण त्याच्यासाठी काय झालं पाहिजे? परित्येचे थारे असे मन शुद्ध व्हावे, तैसे मोक्ष देईल ज्ञान एक केलं नाही आन. परित्येचे थारे असे मन शुद्ध व्हावे, मोक्ष देईल ज्ञान. ज्ञानामध्ये हे सामर्थ्य आहे की ज्ञान मोक्ष प्राप्त करून देईल, देव प्राप्त करून देईल. परित्येची थारे असे मन शुद्ध व्हावे. पण ज्ञानाचा अधिकारी सांगितला त्याचा अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे, म्हणजे त्याच्या अंतःकरणामधला मन आणि विक्षेप नावाचा दोष गेलेला पाहिजे. मन आणि विक्षेप नावाचा दोष ज्याचा गेलेला आहे तोच ज्ञानाचा अधिकारी आहे. मग ज्ञान हे साधन आहे ना, पण त्याच्याकरता अधिकारी लागतो. दुसरी गोष्ट, दुसरं साधन आहे योग. योग साधन सुद्धा भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देतं, पण महाराज म्हणतात तेही अवघड आहे. काय आहे? योगामध्ये क्लिष्टता आहे. योग अत्यंत कठीण आहे. योगाला देशाची काळाची मर्यादा आहे. योग कुठेही करायला चालतो का? कोणत्याही देशात आणि कोणत्याही काळात करायला चालत नाही. याला देश काळाची मर्यादा लागते. योग करायचा असेल तर ज्ञानोबराय देश सांगतात की नाही, शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्रितम नातिनिचम शैलाजिन कुशोत्तरम. योग साधना करायची असेल तर योग कुठेही जमत नाही. अलीकडे लोक आता योग कुठेही करतात, रस्त्यावर योग करतात लोक, पण योग हे कुठेही करण्याची गोष्ट नाही. योग करायचा असेल तर ज्ञानोबराय म्हणतात त्याच्यासाठी एकांताचं स्थान असलं पाहिजे. हे काय? तो संती वसविला ठाव संतोषाशी सावावो, मना होय उत्साह धैर्याचा. अभ्यास तुझ्या आपण्याचे करील, हृदयात अनुभवरी ऐसे रम्यपणाचे घोरी अखंड देत. ज्या ठिकाणावर गेल्यानंतर आपल्याला अभ्यास करायची गरज नाही पडली पाहिजे, अभ्यासानेच आपल्याकडून आपोआप अभ्यास करून घेतला पाहिजे. अशा प्रकारचं ठिकाण असलं पाहिजे. तिथं पाणी असलं पाहिजे, तिथं साधक जास्त जणांचे पायरव म्हणजे लोकांची ये जा कमी असली पाहिजे, शिवालय असलं पाहिजे. असं ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी वर्णन केलंय. योगा करता देश चांगला लागतो, काळही चांगला लागतो आणि अशा ठिकाणी ती योग साधना करावी लागते. पण ती सोपी का योग साधना? योग साधना सोपी नाही. ज्ञानोबराय सांगतात बाहे पारुहाचे चणे जे बोचणे आपण ती खाणे, ते पोट भरणे की पाणे शुद्धी म्हणो. लोखंडाचे चणे, लोखंडाचे हरभरे जर एखाद्या बोचऱ्या माणसाला खायला दिले त्याचं पोट भरेल का? ज्ञानोबराय म्हणतात पोट भरे की प्राणी शुद्धी म्हणो. पोट भरणार नाही, त्याचा प्राण गेल्याशिवाय राहणार नाही. योगाची
साधना आहे पण त्याच्यामध्ये क्लिष्टता आहे. तहानाची पियावी, भुकेलिया भुकाची खावी, अहोरात्र व्हावी मवावारा. तहान लागली तर तहानच प्यायची, म्हणजे कितीही तहान लागली तर आसनातून उठून जाता येत नाही, तहानच प्यायची. भुकेलिया भुकाची खावी, भूक लागली तर भूकच खायची, म्हणजे ते सहन करायचं सगळं. योगामध्ये कष्ट असल्यामुळे महाराज म्हणतात ज्ञानाचा मार्ग आहे पण ज्ञानाच्या मार्गामध्ये अधिकारी लागतो. योगाचा मार्ग आहे त्याच्यामध्ये क्लिष्टता आहे आणि बाकीचे मार्ग असे असल्यामुळे महाराज म्हणतात सोपं साधन जर करत असेल तर नाम एवढं साधन सोपं आहे की त्याला अधिकारी लागत नाही. बघा, अधिकारी उत्तम असो, आदम असो किंवा कोणत्याही वर्णातला असो किंवा नर असो किंवा नारी असो, कोणी असला तरी चालतो, नामासाठी काही अधिकार लागत नाही. म्हणून महाराज म्हणतात इतर साधनाच्या दृष्टीने नाम हे सोपं असल्यामुळे महाराज म्हणतात सारा विचार करा, म्हणजे बाकीच्या साधनांचा विचार करा आणि नामरूपी साधनाचा विचार करा. काय होईल? महाराज म्हणतात बाकीची साधनं कशी असणार आणि नामरूपी साधन कसं असणार आहे ते लक्षामध्ये येईल. म्हणून ना सारा विचार करा लावती, नाम धरा कंठे विठोबाचे. सारा विचार करून भगवान परमात्म्याचं नाम कंठामध्ये धारण करा. का? महाराज म्हणतात बाकीचे साधन काय करतात? बरोबर आहे. यज्ञ यागे स्वर्ग भोग आडये, यागे स्वर्ग भोग आडये, यज्ञ यागे स्वर्ग भोगाड येते. बरोबर सांगता यज्ञ याग करायला गेलं की स्वर्ग भोगाड येते. यज्ञ यागाने स्वर्ग भोगाड येतात, म्हणजे यज्ञ केले की मनुष्य स्वर्गात जातो आणि तिथं अडकतो. म्हणून यज्ञ यागे स्वर्ग भोगाड येते. करिता तपे काम क्रोध खवळते. तपश्चर्या करायला मनुष्य निघून गेला की काम क्रोध खवळतात, म्हणजे विकार त्रास द्यायला लागतात. नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढते. ज्ञान प्राप्त करायला गेलं की ज्ञानाने माणसाचा अभिमान वाढायला लागतो. आणि करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. आणि तीर्थाटन करायला गेलो, तीर्थयात्रेला करायला गेलं की माणसाचा अहंकार वाढायला लागतो. मग आल्यानंतर मनुष्य सांगायला लागतो आम्ही अमुक ठिकाणी गेलो, या तीर्थाला गेलो, त्या तीर्थाला गेलो, म्हणजे माणसाचा अहंकार वाढायला लागतो. महाराज म्हणतात या बाकीच्या साधनामध्ये या भानगडी असल्यामुळे बाकीची साधन आणि नामरूपी साधन दोन्हीची जर तुलना केली, दोघाचा जर विचार केला तर या दोघांमध्ये नामरूपी साधन हे सरस आहे. का? सगळ्या साधनांचं सार साधन हे नामरूपी साधन. सार 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 विठोबा नाम
पाणी जपत आहे वारंवार. महाराज म्हणतात सगळ्या साधनांचा विचार केला, नामरूपी साधनांचा विचार केला तर भगवान परमात्म्याचं नाम हे सार आहे. भगवान परमात्म्याचं नाम सार असल्यामुळे महाराज म्हणतात ते सार नाम कंठामध्ये धारण करा, नाम साराचे हे सार शरणागत येवती कर. आणि सारातही सार असणारं नाम महाराज म्हणतात नाम धरा कंठी विठोबाचे. त्या भगवान परमात्म्याचं सार असणारं नाम तुम्ही कंठामध्ये धारण करा. म्हणजे कंठामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण धारण करा, म्हणजे भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करा, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. कंठामध्ये धारण करा म्हणजे ही वैयक्तिक साधना आहे. बघा, जेव्हा वैयक्तिक साधना करायची असते तेव्हा वैयक्तिक साधना करताना ही शक्यतो गुप्त केली पाहिजे. म्हणजे झाकून नामस्मरण केलं पाहिजे की ते नामस्मरण आपण करतो हे समाजाला कळता कामा नाही. म्हणून तर आपण एकांतामध्ये साधना का करायची? त्याचं कारण आहे की आपण जी साधना करतो, आपण जे नामस्मरण करतो ते झाकून ठेवलं पाहिजे. नाना कृषीवर आपुले पांघुर वेगळे तैसे झाके निपजले दान पुण्य. शेतकरी जेव्हा पेरणी करतो ना, तर शेतकऱ्याने पेरणी केल्यानंतर काय करतो तो? काय करतो ते? उघडीच ठेवतो. पेरणी केल्यानंतर काय करतो शेतकरी? ती पेरणी केल्यानंतर त्याच्यावर झाकून टाकतो, त्याच्यावर रासनी करतो म्हणतात, हे का नाही? कशा करता? ते धान्य बीज जर आपण उघडं ठेवलं तर मग काय होतं? उघडं ठेवल्यानंतर ते बीज फळाला येत नाही. जसं ते शेतकरी बीज झाकून टाकतो तसं आपण जी साधना करतो, आपण ज्या काही तीर्थयात्रा करतो, आपण जी काय वैयक्तिक साधना करत असेल ती समाजासमोर प्रगट करायची नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत ती फळाला येत नाही तोपर्यंत ती प्रगट करायची नाही. फळाला आल्यानंतर मग ती प्रगट केली तरी चालते. तसं महाराज म्हणतात नाम धरा कंठी विठोबाचे म्हणजे वैयक्तिक साधना आहे. आपण भगवान परमात्म्याचं नाम कंठामध्ये धारण करा म्हणजे आपण वैयक्तिक साधना करताना ती शक्यतो गुप्त करा, भगवान परमात्म्याचं नाम स्मरण. पण जेव्हा आपण सार्वजनिक करत असतो तेव्हा मात्र मोठ्याने केलं तरी काही अडचण नाही, पण एकटा साधना करत असताना मात्र ती गुप्त केली पाहिजे. म्हणून नाम धरा कंठी विठोबाचे, भगवान परमात्म्याचं नाम कंठामध्ये धारण करा, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा असं महाराज सांगतात. ठीक आहे महाराज, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. पण कसं? महाराज सांगतात उठाउठी. महाराज म्हणतात सारा साराचा विचार करा, भगवान परमात्म्याचं नाम कंठामध्ये धारण करा, पण ते उठाउठी करा. उठाउठी म्हणजे तात्काळ लगेच करा. महाराज म्हणतात जसं ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना या संसारापासून तू पटकन बाजूला निघ. कसं? उठाउठी झटकन पटकन बाजूला निघ. ते होईल काय होईल? तरी झडझडून वहिलाने ये भक्तीचे वाटेला ज्या पावेसे अव्यंग निधा माझे. झडझडून वहिलाने म्हणजे पटकन लवकर बाजूला निघ. लवकर कसं? ते गुरुवर शांतीप्रभू बाबा सांगत असतात पाठामध्ये, एखाद्याच्या अंगावर जर वरून साप पडला तर असं म्हणेल का? नाही काय घेऊ नंतर बाजूला असा विचार करायचा. साप अंगावर पडल्यानंतर तो कसा झटकन बाजूला फेकतो की नाही, तसं संसारापासून झटकन बाजूला निघायचं. तसं उठावती म्हणजे तात्काळ. महाराज म्हणतात नामकंठामध्ये धारण करा. कधी? उठावती लवकर. मग लोक म्हणते महाराज सारा साराचा विचार करायचा, कंठामध्ये भगवान परमात्म्याचं नाम धारण करायचं. करू की मग आम्ही अजून पुढे वेळ गेला करू नाही तर एक दिवस मरू. महाराज म्हणतात करू नाही. भगवान परमात्म्याचं नाम कंठामध्ये धारण करायचं असेल
भगवान परमात्म्याच्या या साधनेचा विचार करायचा असेल तर तो उठावटी केला पाहिजे. बघा परमार्थामध्ये अशा काही साधन आहे, त्याच्यामध्ये काही उठावटी उपकाराचे काय असे प्रमाण आहे की साधना ही तात्काळ केली पाहिजे, लवकर केली पाहिजे, ठीक आहे, तातडी केली पाहिजे साधनेसाठी. काही ठिकाणी असं म्हटलेलं आहे तुका म्हणे येते न चले तातडी फक्त काळ घडी आल्या. कुठं कुठं म्हणतात महाराज साधनेला काय करा, उठावटी करा, तात्काळ करा, वेळ लावू नका. कुठं कुठे महाराज म्हणतात सावकाश करा. म्हणजे याचा अर्थ असा आहे जोपर्यंत आपण साधना शोधत असतो, साधन शोधत असतो भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं, तोपर्यंत साधन शोधताना उठावटी तात्काळ शोधलं पाहिजे. म्हणजे साधन शोधायला वेळ करू नका. कोणतं तरी साधन पटकन हातामध्ये धरा, एकदा एखादं साधन हातामध्ये धरलं की मग सावकाश करा. आता साधन करताना ते जर घाईनं केलं ते साधन व्यवस्थित होत नाही आणि त्याचे साध्य प्राप्त होत नाही. म्हणजे जोपर्यंत साधना निवडायची आहे तोपर्यंत लवकर निवडा आणि निवडलेली साधना मग मात्र सावकाश करा. म्हणून महाराज इथं म्हणतात नाम धरा कंठी विठोबाचे, पण सारा विचार करताना मात्र उठावटी करा. का उठावटी करा सारा विचार? कारण पटकन साधन निवडा, लवकर विचार करा. कारण नंतर विचार करून म्हटलं तर महाराज म्हणतात नंतर विचार होत नाही. केव्हा काय होतं बघा, विचाराची पण एक मर्यादा असते, एक वय असते. कोणत्याही वयात विचार होत नाही. बालवयात विचार करण्याची बुद्धीच नसते आणि म्हातारपणामध्ये विचार होत नाही. म्हातारपणामध्ये काय होतं, वृद्धपणी प्रवर्तने चिंता मरे मागुता जन्मधरी. वृद्धपणामध्ये विचार नसतात, वृद्धपणामध्ये काय असते, चिंता असते. चिंता आहे का नाही, माझं कसं होईल, मुलाचं कसं होईल, घराचं कसं होईल, संपत्तीचं कसं होईल, याचे विचार त्याला पडलेला असतो. म्हणून महाराज म्हणतात कानावर केव्हा आयशी दशा येईल पुढे तरी मन होईल वेळे चिंतुनी ठेवी तो पडे आत्मज्ञान. पुढे अशी दशा येणार आहे, मन वेळ होणार आहे, त्यावेळेस काही तुला चिंतन करता येणार नाही. पण पुढे अशी दशा येण्याच्या पूर्वीच तू काय कर, महाराज म्हणतात अगोदरच उठावटी विचार कर, तात्काळ विचार कर आणि भगवान परमात्म्याचं नाम कंठामध्ये धारण, नाम धरा कंठी. ठीक आहे महाराज, विचार करू नामरूपी साधन श्रेष्ठ आहे, सोपा आहे, सुलभ आहे. म्हणून ते भगवान परमात्म्याचं नाम आम्ही कंठामध्ये धारण करू, नामस्मरण करू. पण महाराज त्या नामस्मरणाचं फल आम्हाला काय मिळणार? महाराज त्या नामस्मरणाचं फल अभंगाच्या दुसऱ्या Hare
नाम जर कंठामध्ये धारण केलं, भगवान परमात्म्याचं जर नामचिंतन आपण केलं, महाराज म्हणतात त्याचं फल काय मिळेल? तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. दोन प्रकारचं फल महाराज सांगतात. भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर फल मिळेल. पहिलं तयाच्या चिंतने संकट निर्सेल. भगवान परमात्म्याचं जर आपण चिंतन केलं तर पहिली गोष्ट असं आहे, भगवान परमात्म्याचं चिंतन करणाऱ्याच्या जीवनामध्ये संकट येणार नाही. आणि जरी प्रारब्धवशात एखाद्याच्या जीवनामध्ये जर संकट आलं तर महाराज म्हणतात भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाने नामचिंतनाने संकट मात्र निघून जाते. कारण भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे, महाराज म्हणतात देवाचं नामचिंतन केलं की विघ्न संकट हे 12 वाटाला पडून जातात. नामाच्या भगवान परमात्म्याचं नामाचं चिंतन केलं की त्या चिंतनाने विघ्ने 12 वाटा पडतात. भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाने विघ्न पळून जातात. विघ्न संकट भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाने येत नाही. रामकृष्ण उच्चार अनंत राशीत पापाचे कळप पळते पुढे. विघ्नही पळून जातात आणि पापही पळून जातात. भगवान परमात्म्याच्या नामाचे काय सामर्थ्य. म्हणतात नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. म्हणून पहिली गोष्ट भगवान परमात्म्याचं नाम चिंतन केलं तर संकट येणार नाही. त्याच्या चिंतने निर्सेल संकट. आणि जरी संकट आलं तर ते निर्सेल भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाने काय होईल? निर्सेल म्हणजे निघून जाईल, नष्ट होईल. भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामुळे संकट राहत नाही. बघा संकट दोन प्रकारचं जीवनावर येतं. एक भौतिक संकट आणि एक आध्यात्मिक संकट. भौतिक संकट म्हणजे देहावर येणारे आघात आणि आध्यात्मिक संकट म्हणजे आतमध्ये असणारे विकारांचं जे संकट आहे त्याला आध्यात्मिक संकट असं म्हणतात. दोन प्रकारचे संकट भक्ताच्या जीवनामध्ये येऊ शकतं. पहिलं देहाचं संकट. कधी कधी देहावर भक्ताच्या काय येतं? संकट येतं. देहावर जरी संकट आलं भक्ताच्या तर चिंतन भगवान परमात्म्याचं करत असल्यामुळे भगवान परमात्मा त्याच्या देहाचे रक्षण करतो, त्याच्यावर विघ्न येऊ देत नाही. भक्त प्रल्हादाला कितीही मारण्याचा प्रयत्न केला हिरण्यकश्यपाने तरी भगवान परमात्म्याने भक्त प्रल्हादाला मात्र काही होऊ दिलं नाही. कारण नामाची ती शक्ती. नामाच्या शक्तीमुळे भक्त प्रल्हादाला काही झालं नाही. प्रल्हादासी पिता करीतो जातनी. हिरण्यकश्यपाने भरपूर त्रास देण्याचा प्रयत्न केला, मारण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा भक्त प्रल्हादाचं मात्र भगवान परमात्म्याचं नामचिंतन चालू असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं संकट भक्त प्रल्हादाला त्रास देऊ शकलं नाही. कारण नामाची काय आहे? शक्ती आहे. बघा भगवान परमात्म्याच्या नावाने भक्तावाढले सगळे संकट निर्माण होते. भागवतामध्ये चरित्र सांगितलं गजेंद्र नावाचा हत्ती आहे. त्या गजेंद्र नावाच्या हत्तीचे 1000 सरोवर त्याच्या मालकीचे होते.
आणि त्या सरोवरामध्ये स्नान करण्याकरता एकदा आपल्या पत्नीसह मुलाबाळासह त्या सरोवरावर स्नान करण्याकरता तो गेला. स्नान करण्याकरता जेव्हा त्या सरोवरामध्ये उतरला, तो उतरल्यानंतर त्या सरोवरामध्ये असलेली जी मगर आहे, नकर आहे, त्या नकरेने त्याचा पाय पकडला आणि पाय पकडल्यानंतर गजेंद्राचं आणि त्या नकराचं युद्ध सुरू झालं. भागवतामध्ये असं वर्णन केलं 1000 वर्षापर्यंत ते युद्ध चाललं. कारण त्यामध्ये काळाची गणना भरपूर होते, काळ त्यामध्ये भरपूर कालावधी असल्यामुळे 1000 वर्षापर्यंत ते युद्ध चाललं. आणि 1000 वर्षापर्यंत युद्ध चालल्यानंतर शेवटी गजेंद्र थांबला. कारण नकर जो आहे तो पाण्यात राहणार आहे, त्याच्यामुळे पाण्यामध्ये त्याची शक्ती विशेष आहे. गजेंद्राची शक्ती ही पृथ्वीवर विशेष आहे, पण पाण्यामध्ये मात्र त्याची शक्ती काम करेना. 1000 वर्षापर्यंत मात्र तो लढला, शेवटी थकला. थकल्यानंतर मग आता कोणीतरी मला याच्यातून सोडवावं म्हणून तो आपल्या मुलाबाळांना आवाज देऊ लागला. काय? माणसाला सगळ्यात पहिला आधार नातेवाईकांचा वाटतो. तो म्हणतो नातेवाईकाला बोलून पहा म्हणून मुलांना, पत्नी बाळांना आवाज देऊ लागला की या संकटातून मला सोडवा, या संकटातून मला सोडवा. महाराज म्हणतात सगळे नातलग असतात, पण कुठपर्यंत असतात? जोपर्यंत आपलं बरं चालू तोपर्यंत नातलग असतात. आपण संकटात पडलं ते मात्र कोणी धावून येत नाही. माता पिता बंधू बहिणी कोणी ढकवते निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे सुखाचे माधव एक नामी दुःख भोगी येते कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी धर्म दाखवून सदैवाचा जेव्हा परमोपकारी. माता पिता बंधू बहिणी कोणी न भोवती निर्वाणी. आपल्यावर जर शेवटचा प्रसंग आला तिथं मात्र कोणी प्राप्त होत नाही. इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. जोपर्यंत सुख आहे तोपर्यंत सगळे सोबत आहे, पण मात्र जेव्हा संकट येतं तेव्हा मात्र कोणी कामाला येत नाही. गजेंद्राने सगळ्या नातेवाईकांना, मुलांना आवाज दिला माझ्या मदतीसाठी या, मला याच्यातून सोडवा. पण मात्र कोणी सोडवायला आलं नाही. तू का म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या. त्याच्या लक्षात आलं की कोणीही मला सोडवायला येत नाही. मग त्या गजेंद्राने एकच पर्याय, आता काय करावं? आता प्राण जाणार आहे. मग त्याने काय केलं? त्या सरोवरामध्ये असलेले कमळाचं फूल उचललं, आपल्या सोंडेमध्ये घेतलं आणि आकाशाकडे सोंड केली. म्हटले असेल जो कोणी विश्वाचा जनिता आपुल्या हा केला हा कधी. या विश्वाचा जर कोणी मालक असेल, कोणी जनिता असेल, तर त्याने माझ्या या आवाजाला हाक द्यावी आणि माझं रक्षण करावं. म्हणून त्याने ते फूल भगवान परमात्म्याला अर्पण केलं. आणि भगवान परमात्म्याला फुल अर्पण केल्यानंतर भगवान परमात्मा त्याला त्या संकटातून सोडण्याकरता निघाले. भगवान परमात्मा जेवायला बसले होते, पण जेवण खाली राहू दिलं, तसाच खाली ठेवला. धावत भगवान परमात्मा निघाले. तेव्हा लक्ष्मी मातेने विचारलं कुठे चाललात? तेव्हा सांगायचं ह कहे गजरा. काय? ह कहे लक्ष्मी, ती कहे गजरा. हत्ती म्हणेपर्यंत, ह म्हणेपर्यंत भगवान परमात्मा लक्ष्मी मातेजवळ होते, ती म्हणेपर्यंत भगवान परमात्मा गजेंद्राजवळ होते. एवढ्या वेगामध्ये भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले. आल्यानंतर भगवान परमात्म्याने पाहिलं त्या नकराने त्याचा पाय पकडलाय. आल्यानंतर भगवान परमात्म्याने पहिला त्या नकराचा उद्धार केला. नंतर गजेंद्राचा उद्धार केला. तेव्हा गजेंद्राने विचारलं देवा हाक मी दिली तुम्हाला, मी हाक दिले असताना मात्र उद्धार त्या नकराचा अगोदर. देवाने सांगितलं बाबा मी इथं आल्यानंतर पाहिल्यानंतर दृश्य असं होतं, तू मला आवाज देत होता, माझी आळवणी करत होता. माझं चिंतन करणारा, मला आवाज देणारा माझा भक्त असतो आणि त्या नकराने मात्र तुझा पाय पकडला होता. भगवान परमात्म्याने सांगितलं जे माझ्या भक्ताचे पाय पकडतात अगोदर मी त्यांचा उद्धार करतो, नंतर भक्ताचा उद्धार आहे. म्हणून त्याचाही उद्धार घडला. बघा नामस्मरण गजेंद्राने केलं, चिंतन गजेंद्राने केलं, गजेंद्राचाही उद्धार भगवान परमात्म्याने केला. गजेंद्रालाही त्या संकटातून सोडवलं, त्याच्याबरोबर नकराचाही उद्धार केला. म्हणून महाराज म्हणतात तयाच्या चिंतने निर्सेल संकट. भगवान परमात्म्याच्या चिंतनाने संकट निर्सेल होईल. हे तर संकट झालं. सगळ्यात मोठं संकट जर कोणतं असेल ना, मरणाचं संकट आहे. पहा सगळ्यात भयानक संकट म्हणजे मरणाचं संकट आहे. जन्म दुःखम जरा दुःखम जाय दुःखम पुनः पुनः अंतकाले महादुःखम तस्मात् जागृही जागृही. खरं तर जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणसाला दुःखच आहे. जन्म दुःखम, जन्मताना दुःख, जरा दुःखम, आजारी पडला त्याचं दुःख, म्हातारपणाचं दुःख, जाय दुःखम पुन्हा पुन्हा. मध्येही कितीतरी दुःख माणसाच्या जीवनात येऊन जातात. कोणी आपल्या घरातले नातेवाईक मरतात, कोणी मुलगाच मरतो, कोणाची मुलगीच मरते, कोणाची पत्नीच मरते. एक दुःख
सकळ संसाराची स्थिती न साहेबाच्या नटती एका चित्ती भरलासे. महाराज म्हणतात किती दुःख सांगावे संसारामध्ये. अहो पाषाणाला सुद्धा पाजर फुटेल एवढं दुःख काय आहे जगामध्ये आहे. पण मात्र अंतकाले महादुःख. महाराज म्हणतात सगळीकडे दुःख असले अंतकालामध्ये मात्र महादुःख आहे. ज्ञानोबा म्हणतात एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांचे उमटे खडाडता काय न मरत याची आहे चिंता युगांतोहे. ज्ञानोबा सांगतात आयुष्याचे सूत्र बिघडतात भूतांचे उमटे खडाडतात न मरत याची चिंता युगांतोहे. म्हणजे मरणाऱ्या माणसाला एवढं दुःख होतं एवढा वेदना होतात की न मरता याची आहे चिंता युगांतोहे. म्हणजे न मारणाऱ्याला बघणाऱ्याला सुद्धा युगांत झाल्यासारखं वाटतंय. तर जो साक्षात भोगतोय त्याला किती मरणाचं दुःख असेल. पण मरणाचं दुःख एवढं मोठं आहे. ज्ञानोबा म्हणतात हे जे मरणाचं दुःख आहे या मरणाच्या दुःखातून मात्र भगवान परमात्मा सोडतो का. ज्याने देवाचं चिंतन केलं त्याला हे मरणाचं दुःख भगवान परमात्मा देत नाही. काय करतो देव. जे म्हणतो त्याने माझं चिंतन केलं ना मग त्याने माझं नामस्मरण केल्यामुळे माझं चिंतन केल्यामुळे त्याच्या चिंतनाचं नामस्मरणाचं ऋण माझ्यावर होतं. आणि ते ऋण फेडण्याकरता मी ते वैपणाने कोणी अंगी मी आपुल्याची उत्किरणात लागे भक्ताची आतनु जागी परिचर्या करी. भक्त देह सोडताना भगवान परमात्मा स्वतः त्याची काय करतो सेवा करतो. आणि देह वैकल्याचा वारा झडे लागेल्या सुकुमारा म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सुयेतया ते. देह वैकल्याचा वारा देह सोडताना जे दुःख होतं त्या दुःखाचा वारा त्याला लागू नये म्हणून भगवान परमात्मा आत्मबोधाच्या पिंजऱ्यामध्ये त्या भक्ताला घालतो आणि ते दुःख भगवान परमात्मा त्याला होऊ देत नाही. म्हणून महाराज दयाच्या चिंतने निर्सेल संतोष दुर्घट भव सिंधू. पहिला लाभ भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाने संकट येणार नाही. आले तरी भगवान परमात्मा त्याचं निरसन करेल. दुसरी गोष्ट तराला दुर्घट भव सिंधू. मुख्य लाभ जर कोणता असेल तर दुर्घट असणारा भवसिंधू सहजपणे तराल. भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाने भवसिंधू सहज तरुण जातो. एरवी भवसिंधू तरुण जाणं सोपं आहे का. भवसिंधू तरुण जाणं सोपं नाही. ज्ञानोबांनी फार गोड वर्णन केलंय. जे जे या भवसिंधूतून तरुण जाण्याचा उपाय करतात त्यांचा तो उपायच काय होतो अपाय होतो आहे का नाही. उपाय करायला गेला की तो उपायच अपाय होतो. ज्ञानोबा म्हणतात किती जणांनी या भवनितून जाण्याचा प्रयत्न केला तर एकाची लिला तरली काय येत एक नव लावो जो जो पिजे तरुण पावो तो अपावो होय येत एक नव लावो. इथून तरुण जाण्याकरता एक आश्चर्य म्हटलं काय आश्चर्य. ज्ञानोबा म्हणतात जो जो पिजे तरुण पावो. तरुण जाण्याकरता जो जो उपाय केला जातो तो उपायच अपाय होतो. म्हणजे तरुण जाण्याचा उपाय केला की उपायचा अपाय होतो. म्हणजे कसा एका माणसाला भूक लागली मग काय करावं तो घरी आला. घरी आल्यानंतर आता जेवण करायचं मग पत्नी कुठेतरी बाहेर गेलेली होती. घरी त्याने किचन मध्ये जाऊन पाहिलं खाण्यासाठी काय मिळतं का. किचन मध्ये काही नव्हतं. काय करा भूक लागली काहीतरी खायचं. पण त्याने ते किचन मध्ये डबे पाहायला सुरुवात केली. त्या डब्यावर लिहिलेले असतं बघा तूर डाळ शेंगदाणे असे वेगवेगळे लिहिलेलं असतं ओळख येण्यासाठी त्या महिलांनी. असं एका डब्यावर लिहिलं होतं खाण्याचा सोडा. खाण्याचा सोडा पाहिल्यानंतर त्याने विचार केला भूक तर लागलेली आहे सोडा कशाचा आहे खाण्याचा सोडा आहे. त्याने काही नाही विचार करता खाण्याचा सोडा घेतला. पावशेरभर सोडा ओतला आणि तो पावशेरभर सोडा त्याने खाऊन घेतला. काय केला भूक लागली म्हणून उपाय केला. पावशेरभर सोडा खाल्ल्यानंतर एकदम निवांत झोपला. बरोबर आहे. कशाचा निवांत झोपला सोडा खाल्ल्यानंतर गेडबडण पण झाली अवस्था. आता सोडा खाल्ला कशा करता उपाय केला. भूक लागली म्हणून उपाय केला. तो उपाय काय झाला अपाय झाला. तसं ते ज्ञानोबा म्हणतात या नदीतून तरुण जाण्याचा या संसारातून तरुण जाण्याचा जो जो उपाय केला जातो तो उपाय काय होतो अपाय होतो. किती जणांनी उपाय केले ज्ञानोबा म्हणतात एकी मोक्षीला गवयाच्या आशा केला कर्मबायाचा भरोसा परिते पडले वळसा विधी निषेधाच्या असे एकी येजन क्रियेची पेटी बांधून घातली पोटी ते स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरकून ठेवले. असे अनेक जण याच्यातून निघून जाण्याचा बरेच जणांनी प्रयत्न केला पण कोणालाही याच्यातून निघून जाता आलं नाही. ज्ञानोबा म्हणतात या सागरातून या संसार सिंधूतून तरुण जाणे अत्यंत कठीण आहे. सामान्य जीवाला कठीण आहे एवढं नाही हो देवाला सुद्धा कठीण आहे. हे आदि पुरुषाची माया ब्रह्मेयाही नयेची आया म्हणून घुरविला संजय म्हणे. हे आदि पुरुषाची माया आहे भगवान परमात्म्याची माया आहे. हे माया तरुण जाण्याकरता ब्रह्मदेवाला सुद्धा कठीण आहे. तुम्ही आम्ही सामान्य जीव आहोत म्हणून महाराज म्हणतात आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने तरुण जाणं कठीण आहे. पण ज्याने भगवान परमात्म्याचं चिंतन केलं देव स्वतः त्याला तरुण येतो. तराळ दुर्घट भव सिंधू भव सागर तर
काळे करी कसा चिंता पहिले उभा दाता कटी कर ठेवून्या त्याचे पायी घाला बेटी मोर नेगे जगदेवी भावा एकासाठी खांदावा ह्या पुढ्या तो भगवान परमात्मा जो आहे त्याचं नामस्मरण जर केलं तर तराल दुर्गट भवसिंधू सहज तो भगवान परमात्मा आपल्याला काय करतो तारून नेतो बघा नामस्मरणाचा हा लाभ आहे बाकीचे साधनं करायला गेलं की त्या साधनामध्ये स्वतःकडे जबाबदारी असते पण नामस्मरण केलं की चिंता देवाला असते हा माझं नामस्मरण करतो ना मग याला तारून येण्याची जबाबदारी माझी आहे जसं गुरुवारी बाबा उदाहरण सांगत असतात मरकट किशोर नायक आणि मारदार किशोर नायक माकड जेव्हा या झाडावर त्या झाडावर उडी मारायची असते ना तेव्हा ते माकड आपल्या पिलाला सांगतं काय सांगतं आता मी या झाडावर त्या झाडावर उडी मारणार आहे उडी मारताना जर तू पडलेली जबाबदारी कोणाची तुझी म्हणून तू घट्ट धर म्हणून ते माकडाचं जे पिलो असतं ते माकडाला काय करतं घट्ट धरतं पडलं मोडलं तर जबाबदारी कोणाची त्या पिलाची त्याने घट्ट धरून राहायचं पण मारदार किशोर नाही म्हणजे मांजरीचं पिल्लू मांजरी जेव्हा मांजरीचं पिल्लू घेऊन जाते तेव्हा मी काय करते तोंडामध्ये ते पिल्लू घेऊन जातं त्यावेळेस तिला तोंडामध्ये धरलेलं असतं ना त्यावेळेस पिल्लू एकदम डोळे झाकून निवांत असतं बघा तुम्ही मांजर कधी पिल्लू घेऊन जाताना जर बघितलं ना म्हणजे पिल्लू जे असतं ना ते त्याचे डोळे झाकलेले असते कारण त्याचा पूर्ण विश्वास असतो आईवर ही मला सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणार आहे तसं डोळे झाकून एकदम विश्वासाने ती त्याला काय करते घेऊन जाते तिथं जबाबदारी पूर्ण मांजरीची मांजर त्या पिलाला बरोबर सुरक्षित ठिकाणी घेऊन जाते तसं बाकीची साधना करताना जबाबदारी साधना करणाऱ्यावर आहे जर साधना करता करता चुकली तर त्याचा दोष त्याला आहे पण भगवान परमात्म्याचं नामस्मरण मात्र केलं की त्याच्यामध्ये जबाबदारी देवावर आहे कारण देवाचं नामस्मरण करतो ना मग देवाला त्याची काळजी करावी लागते कारण त्याने विश्वास आपल्या नामावर ठेवलेला आहे आपल्या नामावर त्याचा विश्वास असल्यामुळे भगवान परमात्मा त्याचा विश्वास राखण्याकरता स्वतः भगवान परमात्मा त्याला तारून नेतो म्हणून तराल दुर्घट भवसिंधू दुर्घट असताना भवसिंधू महाराज म्हणतात सहजपणे तरुण जाल महाराज म्हणतात पण त्याच्यासाठी काय करावं अभंगाच्या तिसऱ्या जन्मनिया कोणी Oh,
जन्मुनिया कुळी वाचिस मरे राम धरी हाची नेम अहर्निशी तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्गट भव सिंधू महानंदा भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाने जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही. आलं तरी भगवान परमात्मा ते संकट निश्चित करेल आणि दुर्घट असणारा अत्यंत कठीण असणारा भवसागर भगवान परमात्मा आपल्याला सहज पंकटच्या तीराला घेऊन जाईल. महाराज म्हणतात हे नामस्मरण करण्याकरता एक अधिकारीच असला पाहिजे किंवा विशिष्ट कुळामध्ये जन्माला आलेला असला पाहिजे असं काय. नामस्मरण करत असताना महाराज म्हणतात कोणत्याही कुळात जन्माला जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम. अरे कोणत्याही कुळामध्ये जन्माला या फक्त वाचे स्मरे राम. वाचेने भगवान परमात्म्याचं राम असं नामस्मरण करा. कुळी कुळी म्हणजे कोणत्याही कुळामध्ये. का बरं? अरे कोळी सुद्धा तरला तर कोणत्याही कुळात या. वाल्या कोळी भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं राम राम असं नामस्मरण केलं आणि कोळी सुद्धा करू शकतो. आपण तर मनुष्य कुळामध्ये जन्माला आलो. मनुष्य कुळामध्ये जन्माला येऊन भगवान परमात्म्याचं वाचन राम राम स्मरण करा. त्याने महाराज म्हणतात तुम्ही तरुण जा. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाचे नेम अहर्निशी. पण महाराज म्हणतात हाचे नेम अहर्निशी धरी म्हणजे रात्रंदिवस भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाचा नेम धर. कारण बरेच लोक नामस्मरण करतात पण नियमाने करत नाही. नामस्मरण करणारा नियम महत्वाचा आहे. नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी बंद दया डोळे. नामस्मरण करणारे दुर्लभ नाही. नामस्मरण करणारे पुष्कळ आहे पण नित्य नियमाने करणारे दुर्लभ आहे का नाही. महाराज म्हणतात नामस्मरण करावं पण अहर्निशी करावं रात्रंदिवस करावं दररोज करावं. बघा काय एकदाच करून होत नसतं. लोक करतात ना एकादशी ते एकादशी. एकादशीला रातभर जागर असतो पण पुन्हा 15 दिवस अजिबात भजन करत नाही. तसं नाही. महाराज म्हणतात दररोज दररोज थोडं थोडं केलं पाहिजे. बघा एखादं झाड एखादं केळीचं झाड आहे. त्या केळीच्या झाडाला फळं येण्याकरता 500 लिटर पाणी लागतं. म्हणून एका माणसाने काय केलं फळं यायला तिला 500 लिटर पाणी लागतं म्हणून एकदाच 500 लिटरची टाकी ओतून दिली. जमन का? त्या झाडाला फळं येण्याकरता जर 500 लिटर पाणी लागत असेल तर एकदाच टाकी ओतून जमत नाही. त्यांना दररोज थोडं 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 पाणी घालावं लागेल तेव्हा त्या केळीला फळं येतील का नाही. तसं भगवान परमात्म्याचं नामस्मरण एकच दिवस भरपूर करून जमत नाही. दररोज थोडं 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 केलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात घरी हाची नेम अहर्निशी भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाचा नेम धरावा. नित्य नेम करावा. नित्य नेमाने भगवान परमात्म्याचं नामस्मरण दिवसातून अर्धा तास 1 तास 2 तास 3 तास असं वाढतं नामस्मरण जीवनामध्ये करावं. म्हणून महाराज म्हणतात जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशी तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराला दुर्गट भव सिंधू. महाराज म्हणतात नित्य नियमाने जर भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं संकट राहणार नाही. महाराज ठीक आहे हा लाभ आम्हाला भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाने प्राप्त होईल. आणखी महाराज म्हणतात एवढा लाभ तर प्राप्त होईल पण नुसतं तुमचाच उद्धार होईल असं नाही. तुमच्या संबंधाने जे तुमच्या कुळातले असतील या सर्वांचा सुद्धा उद्धार होईल. अभंगाचा शेवट तुका म्हणे कोटी